एक मोठी बातमी समोर येते। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधानसभेतील गटनेतेपदी भास्कर जाधव यांची निवड करण्यात आली आहे। प्रतोदपदी पुन्हा एकदा सुनील प्रभू यांची निवड करण्यात आलेली आहे। विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाच्या नेतेपदावर आदित्य ठाकरे यांची निवड आता करण्यात आलेली आहे। प्रतिनिधी देवेंद्र कोल्लटकर आपल्याला अधिकची माहिती देणार आहेत। देवेंद्र, मातोश्रीवर एक महत्त्वाची बैठक झाली आणि यातूनच मोठे निर्णय झालेले आहेत, काय अधिकची माहिती आहे? परुटीच्या विधानसभा निवडणुकीच्या लागलेल्या निकालानंतर शिवसेना ठाकरे गटाची मातोश्रीवर थोड्या वेळापूर्वी बैठकीला सुरुवात झाली आहे। नवनिर्वाचित आमदार आणि ठाकरे गटाचे प्रमुख नेते जे आहेत ते या बैठकीसाठी उपस्थित आहेत आणि जी माहिती मिळते त्यानुसार ठाकरे गटाच्या विधानसभेतील गटनेतेपदी भास्कर जाधव यांची निवड करण्यात आलेली आहे, तर प्रतोदपदी सुनील प्रभू यांची निवड करण्यात आलेली आहे, तर दोन्ही सभागृहाच्या नेतेपदावर आदित्य ठाकरे यांची निवड करण्यात आलेली आहे। त्यामुळे महत्वपूर्ण निर्णय जे आहेत ते आजच्या बैठकीमध्ये करण्यात आलेले आहेत। सोबतच जी माहिती मिळते त्यानुसार जे नवनिर्वाचित आमदार आहेत त्यांच्याकडून प्रतिज्ञापत्र देखील लिहून देण्यात येणार आहे। ज्या पद्धतीची शिवसेनेमध्ये फूट पडली होती त्यानंतर कुठे ना कुठेतरी खबरदारी म्हणून अशा पद्धतीचं प्रतिज्ञापत्र जे आहे ते आमदारांकडून लिहून देण्यात येणार आहे। निश्चित देवेंद्र, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। तर ठाकरे गटाचे विधानसभेतील गटनेतेपदी आता भास्कर जाधव यांची निवड करण्यात आली आहे। प्रतोदपदी पुन्हा एकदा सुनील प्रभू यांची निवड करण्यात आलेली आहे। विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाच्या नेतेपदावर आदित्य ठाकरे यांची निवड करण्यात आली आहे।